नमस्कार, मी सय्यद हारून अली. दैनिक जनजागृती न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज दिनांक 25 फेब्रुवारी 2026. आज आपण सिल्लोड न्यायालय इथं आलेलो आहे. तर कनिष्ठ स्तर आणि वरिष्ठ स्तर आपल्या सोबत आहे. सिल्लोड तालुक्याचे तालुका वकील संघाचे अध्यक्ष महोदय सन्माननीय ॲडव्होकेट अशोकदादा तायडे साहेब, ॲडव्होकेट गोराळे साहेब, शेख जाकीर साहेब असतील, लोखंडे साहेब असतील व इतर ॲडव्होकेट साहेब असतील. इथं महाराष्ट्रामध्ये 3 जिल्ह्यामध्ये विविध विधी तज्ज्ञावर भयाड हल्ले झाले आणि विविध घटना झाले. त्याबद्दल सिल्लोड तालुक्याचे वकील संघातर्फे इथं कामाचं त्यांनी निषेध केलेला आहे आणि काम बंद आंदोलन चालू आहे. आपण यांच्याकडून ॲडव्होकेट अध्यक्ष महोदय तायडे साहेबाकडून, गोराळे साहेबाकडून यांची प्रतिक्रिया जाणून घ्या की नेमकं बीड जिल्ह्यामध्ये नेमकं काय घडलं. आणि नमस्कार गोराळे साहेब, आपली प्रतिक्रिया द्या साहेब. काल आज हल्ले झाले त्याबद्दल. सकाळी आमच्या सिल्लोड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोकदादा तायडे साहेब व सचिव ॲडव्होकेट हमीद खान साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सिल्लोड तालुका वकील संघाने ठराव पास केला की सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक आमच्या वकील बांधवांवरती भ्याडपणे हल्ल्याची 17ची जी मालिका आहे ती अखंडितपणे चालूच आहे. आणि सरकारसुद्धा वारंवार आम्ही त्या ठिकाणी निषेध काढले, सरकारला मागण्या केल्या, तरीसुद्धा सरकार या गोष्टीकडे कुठेतरी डोळेझाकपणे, सोयीस्करपणे या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. आता कालच आमच्या बीडला आमचे वकील बांधव ॲडव्होकेट राम डोंगरे यांना विनाकारण मारहाण करण्यात आली. दुसरे आमचे चाळीसगावचे बंधू ॲडव्होकेट समीर शेख यांच्यावरसुद्धा भ्याडपणे चाकू हल्ला करण्यात आला. आणि तिसरे आमचे बंधू शेगावचे ॲडव्होकेट आकाश लवाट यांना एका गुन्ह्यामध्ये जाणीवपूर्वक गोवून पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली आणि नंतर पोलिसांनी त्यांच्या कुठली तमा न बाळगता त्यांचं समाजातील स्थान व समाजातील प्रतिष्ठा मलिन होण्याच्या दृष्टीने त्यांची पोलीस ठाणे ते माननीय न्यायालयापर्यंत त्यांच्या हातकड्या घालून त्यांना बेड्या टाकून जाणीवपूर्वक एखाद्या कुख्यात गुन्हेगारासारखी त्यांची धिंड काढली. त्याबद्दल सर्व आमच्या वकील संघातर्फे हा निषेधाचा ठराव माननीय अशोकदादा तायडे यांच्या अध्यक्षतेखाली व हमीद खान साहेब यांच्या उपस्थितीत पार करण्यात आला. आम्ही सर्व सिल्लोड तालुका वकील संघातर्फे अशोकदादा तायडे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आज जाहीर निषेध केलेला आहे. आणि आमच्या वकील संघाची पुढची रूपरेषा आमच्या वकील संघाचे अध्यक्ष आदरणीय अशोकदादा तायडे साहेब हे या ठिकाणी नमूद करतील. बोला दादा, तुम्ही तायडे साहेब कोण केलं बोला. देशामध्ये आपण बघितलं तर वकिलावर हमल्यांचं प्रकरण हे दिवसेंदिवस वाढत आहे. आजच आपण बघितलं असेल की आज बीडमध्ये एका राम डोंगरे नावाच्या वकिलावर जीवघेणा हल्ला केला, त्यांना ॲट्रॉसिटी करण्याची धमकी दिली आणि त्यांना बेदम मारहाण करण्यात आलं. त्याचप्रमाणे शेगाव येथे एका वकिलाला बेड्या घालून त्यांची धेंड काढली, ही खरोखर निषेधार्थ आहे. त्याचप्रमाणे चाळीसगाव येथे सुद्धा एका शेख समीर नावाच्या वकिलावर चाकू हल्ला करण्यात आला. लागोपाठ ह्या 3 दिवसात 3 घटना घडलेल्या आहे. म्हणून या आमच्या सिल्लोड वकील संघातर्फे या बाबीचा तीव्र निषेध करण्यात येऊन आज दिवसभरासाठी आम्ही कामकाज बंद केलेलं आहे. सर्व वकील बांधवांनी या संबंधी आम्हाला या प्रकरणाबाबत जाहीर पाठिंबा व्यक्त केलेला आहे. जसे की औरंगाबादहून येणाऱ्या वकिलांनीसुद्धा आज कामकाज न करण्याचा चंग बांधलेला आहे. बंधूंनो, आपण बघितलं असेल की वकील हा कायद्याचं रक्षण करणारा, कायद्याची बाजू भक्कमपणे मानणारा आणि पक्षकारांना न्याय देण्याचं काम करतो. दोन्ही पार्टीपैकी एक पार्टी नाराज होत असतं, परंतु आता दिवसेंदिवस बघितलं की जे वकील आहेत, ज्यांच्याबद्दल समाजामध्ये एक आदर आहे, अशा वकिलांवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर हमले होत आहे. यासाठी आम्ही प्रोटेक्शन ॲक्ट, ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टची मागणी केलेली होती. सुमारे 5 वर्षापासून आमचं याबाबत शासनाकडे पाठपुरावा चालू आहे, परंतु अजूनही ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू झालेला नाही. त्यामुळं हमल्यांचं प्रकार हे दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून यावेळेस मी शासनाला असं नमूद करतो की आता सध्या विधानसभा चालू आहे, अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात आमदारांनी याबाबत गंभीरतेने दखल घेऊन प्रोटेक्शन ॲक्ट
कसा लागू होईल वकिलांबाबत याबाबत सविस्तर चर्चा घडून प्रोटेक्शन ॲक्ट लागू करावा अशी आमची वकील संघातर्फे मागणी आहे. तसेच आम्ही या घटनेबाबत सर्व वकील बांधवांनी तीव्र निषेध व्यक्त करून आज रोजी आम्ही दैनंदिन कामकाजवर बहिष्कार टाकलेला आहे. आणि या प्रसंगी जनजागृती न्यूजचे आमचे मित्र सहकारी अरुणभाई हे वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतात. त्यांचं वकील संघातर्फे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. मी पुन्हा येईल. जय जय महाराज.